त्यामुळे असे एखाद दोन गोडाऊन तोडून किंवा धमकावून काही होणार नाही. तुमच्या या धमक्यांना आता अख्खा देश घाबरेनासा झाला आहे. कारण का देशाला कळलं आहे की तुम्ही फक्त घाबरवून आणि दम देऊनच निवडणुका जिंकू शकता नाही. तुम्ही एवढंच काम करू शकता. निवडणुका हारणार हे नक्की झालं आहे. जर निवडणुका हारणार नसेल तर माणूस हे धंदे करत नाही. जेव्हा त्याला कळतं की आपल्याला जरा आता वाईट परिस्थिती निर्माण आली की समोरच्याला घेरण्यासाठी तो हे सगळे धंदे करतो. बाळ्या मामा मजबूत उमेदवार आहे. आज सर्वात जास्त जिल्हा परिषद सदस्य हे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आहेत तिथे. त्याच्यामुळे मला वाटतं की हे असल्या छोट्या मनाची कामं करणं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय चुकीचं, तुमची घाणेरडी विकृत मानसिकता दाखवणार आहे. अशी माणसं लोकसभेत जाणार असतील तर ही महाराष्ट्राच्या नाही देशाच्या दृष्टीने लज्जास्पद गोष्ट आहे. राजकारण हे सुडासाठी द्वेषासाठी करायचं नसतं, समाज हितासाठी करायचं असतं. हे राजकारणाचं मुख्य गणित आहे. हे जरा समजून घेतलं असतं तर बरं झालं असतं. सर बाळ्यामामांचं ज्यावेळेस ते शिंदे गटामध्ये गेले होते त्याच्यानंतर इतके दिवस ही कारवाई रोखून धरण्यात आली, मात्र उमेदवारी दिल्यावरच ही कारवाई. मीच तेच सांगतोय की उमेदवारी दिल्या 2 तासात कारवाई करणं ह्याच्यातनं सरकार आणि सरकारी यंत्रणेचा हेतू स्पष्ट होतो. असं तुम्ही घाबरवून कोणाला गप्प बस फॉर्म मागे घे असं करता येत नाही. उलट मी सांगतो पॉलिटिकल भाषेत, आज पूर्ण महाराष्ट्रात बाळ्यामामाला सहानुभूती मिळेल. हायकोर्टाची स्टे ऑर्डर असताना तुम्ही त्याच्या गोडाऊनवर गेलेच कसे? आणि अख्ख्या MMRDAला माहिती आहे की बाळ्यामामाकडे हायकोर्टाची स्टे ऑर्डर आहे म्हणून, स्टेटस को आहे.